देशामधील 107 मतदान केंद्रावरती आणि महाराष्ट्रामधील 5 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज देशामधील 16 कोटी आपला मतदानाचा हक्क लोक बजावणार आहेत। मात्र अजूनही छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये। आज सकाळी 11 वाजता उमेदवार जाहीर होणार होता, मात्र अजूनही उमेदवार घोषित होत नसल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। देशामध्ये 107 मतदान केंद्रावरती आज सकाळच्या 7 वाजेपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेले तर विदर्भाच्या 5 जिल्ह्यामध्ये आज सकाळीच्या 7 वाजेपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। जर आपण आज पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा मात्र अजूनही उमेदवार ठरत नाही आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर रत्नागिरी, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, नाशिक, हिंगोली या ठिकाणी मात्र शिंदे गटावरती दबाव असल्याचं देखील चर्चा आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही त्यांचा उमेदवार ठरत नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेचे नाव आघाडीवर आहे, मात्र त्यांच्या नावाची अधिकृतरित्या अजून घोषणा होताना आपल्याला दिसून येत नाही। 2-3 दिवसापूर्वीच मात्र त्यांनी स्तंभपूजन केलेलं आहे, प्रचार कार्यालय देखील थाटलं आहे, मात्र उमेदवार जाहीर होत नाही। यामुळे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र चर्चाला उधाण आलेले दिसत आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर विनोद पाटील यांचे नाव देखील समोर येत होतं, मात्र संजय शिरसाट यांचा त्याला विरोध आहे असं बोललं जात होतं। मात्र संजय शिरसाट यांनी काल प्रेसमध्ये असं वक्तव्य केलं की माझा त्यांच्याशी विरोध नाही आहे आणि विरोध करण्याचा काही प्रश्न येत नाही। त्यांचा संभाव्य उमेदवार आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार होता, मात्र आज 12 वाजले अजूनही त्यांचा संभाव्य उमेदवार कोण आहे हे अजूनही जाहीर झाले नाही। कालपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली उमेदवारी हर्षवर्धन जाधव यांनी फॉर्म भरलेला आहे, मात्र 22 तारखेला चंद्रकांत खैरे हे देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत। छत्रपती संभाजीनगर वासियांना मात्र शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांचा जो तिढा आहे हा कायम आहे आणि हा कधी सुटणार आहे याची उत्सुकता मात्र आता छत्रपती संभाजीनगर वासियांना लागलेली आहे। मी संजय, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर।